नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकातील रात्र 15वी रघुपती राघव राजाराम ही कथा आज आपण बघणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. रात्र 15वी रघुपती राघव राजाराम. लहानपणी मी देवाची भक्ती फार करीत असे. निरनिराळ्या पोत्या वाचून भक्तीचे बीज हृदयात पेरले गेले होते व ते हळूहळू वाढत होते. शाळेतील मुले माझ्या घरी जमत व मी त्यांना देवादिकांच्या साधू संतांच्या गोष्टी सांगायचा. मी घरी एक लहानसे खेळातले देऊळ केले होते. लहानसे मखर केले होते. त्याला बेगड वगैरे लावून ते सजवले होते. सुंदर शाळीग्राम या देवळात मी ठेविला होता. तो शाळीग्राम फार तेजस्वी ठेवत असे. चंद्रहासप्रमाणे तो शाळीग्राम आपणही आपल्या तोंडात नेहमी ठेवावा असे मला वाटे. रविवार आला म्हणजे माझे मित्र व मी पुष्कळ भजन करीत असू. कधी कधी आम्ही कथा कीर्तनही करत असू. आमच्याजवळ मृदुंग वगैरे वाद्ये थोडीच होती. घरातील रिकामा डबा घेऊन आम्ही तोच जोर जोराने वाजवीत असू व भजन म्हणीत असू. आमच्या भजनाने सारी आळी दुमदुमून जाई. विठोबाला वाहिली फुले भजन करीती लहान मुले. विठोबाला वाहिली माळ भजन करीती लहान बाळ वगैरे कितीतरी भजन आम्ही म्हणत नाचत असू. भक्ती विजयातील निरनिराळ्या प्रसंगीचे धावे आम्ही पाठ केले होते व ते हात जोडून म्हणत असू. गजेंद्राची ऐकून करुणा सत्वर पावलासी जगत जीवना. प्रल्हाद रक्षका मनमोहना पावे आता सत्वर. द्रौपदी लज्जा निवारणा पांडव रक्षका मधुसूदना. गोपी जनमानस रंजना पावे आता सत्वर. अनाथनाथा रुक्मिणीवरा भीमा तीरवासी विहारा. जगदवंद्या जगदुद्धारा पावे आता सत्वर वगैरे गोड धावे अजूनही मला पाठ येत आहेत व ते म्हणताना अजूनही वृत्ती सद्गदित होते. आम्ही त्यावेळेस फार मोठे नव्हतो. मराठी 5वीत मी होतो. वय 11 वर्षाचे होते नव्हते, परंतु भक्तिभावाने आजच्या पेक्षाही त्यावेळेस मी मोठा होतो. त्यावेळेस ना शंका ना संशय, गोड श्रद्धाळू भावमय भक्ती निर्जळी एकादशी मी करावयाचा. परमेश्वराचा जप करावयाचा. कार्तिक स्नान, माघ स्नान, वैशाख स्नान वगैरे करावयाचा. कथा सारामृत या पोथीत स्नानाचे महत्व आहे. स्नान करून शेंडी उजव्या बाजूने पिळली तर अमृत होते असे त्या पोथीत एके ठिकाणी आहे. एका राजपुत्राला कोणी ब्राह्मणाने ती शेंडी त्याच्या तोंडात पिळून उठविले अशी कथा दिली आहे. मला ते खरे वाटे. आमच्या गावात कोणीतरी मेले होते. मी आईला विचारले. मी पहाटे अंघोळ करून उजव्या बाजूने शेंडी त्याच्या तोंडात पिळीन, मग तो उठेल, नाही का? आई हसली व म्हणाली, तू वेडा आहेस. त्यावेळची ती भोळी श्रद्धा चांगली की आजचा संशय चांगला मला काही सांगता येत नाही. परंतु जाऊ द्या, मी गोष्ट सांगणार आहे ती निराळीच. चातुर्मास्यात आमच्या गावातील गणपतीच्या देवळात रोज पुराण होत असे. कोणीतरी शास्त्री येत व 4 महिने आमच्या गावात मुक्काम करत. सायंकाळी 4-4:30च्या सुमारास पोथी सुरू होत असे. गणपतीचे देऊळ आमच्या घरापासून फार लांब नव्हते. त्यावेळेस आजोळच्या घरी आम्ही राहत होतो. देवळातील पुराण जर मोठ्याने सांगितले तर समोरच्या आमच्या घरी ते ऐकू येत असे. पुराणाला 10-5 पुरुष व 10-20 बायका बसत असत. त्या दिवशी रविवार होता. देवळात पुराण सुरू झाले. आई पुराणास गेली होती. ती पुराणाला फार वेळ बसत नसे. थोडा वेळ बसून देवदर्शन घेऊन ती परत येत असे. घरात कोणी नव्हते. आम्ही मुले जमलो होतो. भजन करण्याचे ठरले. घरातील रिकामे डबे आणले, टाळ घेतले व भजन सुरू केले. आम्ही नाचू लागलो, गाऊ लागलो. तो डब्यांचा कर्कश आवाज आम्हाला गोड वाटला. लहानपणी सर्वच आवाजात संगीत वाटते. मुलांना डब्बा बडवण्यात आनंद वाटतो, परंतु मोठ्या माणसास ती कटकट होते. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम
असा घोषित दुमदुमून गेला आणि आम्ही मत्त होतो. प्रभू सवे लढू आम्ही कुस्ती, प्रेमाची चढली मजमस्ती रे, प्रेमाची चढली मजमस्ती. आमच्या कोलाहलाने देवळातील पुराणास अडथळा आला. शास्त्री बुवांचे पुराण कोणाला ऐकू जाईना. काय शिंची कार्टी असे कोणी म्हणू लागले. हा सगळा त्या श्यामचा चावटपणा आहे. येथे पुराण चालले समजू नये. पण घरातल्या माणसांना कसे आवडते हे? त्यांनी बंद नको करायला. अहो, पोरांना हल्ली लाडोबाच करून ठेवितात. अशी भाषणे देवळात होऊ लागली. आमचे भजन जोरात चालूच होते. आम्ही आजूबाजूचे जग विसरून गेलो होतो. देवळातील मंडळींनी गुरुवाला बोलवले व त्याला ते म्हणाले, जा रे, त्या श्यामच्या घरी जा व म्हणावे आरडाओरडा बंद करा. येथे पुराण चालले आहे. परंतु तो निघण्यापूर्वी माझी आई देवळातून परतली होती. मंडळींचे शब्द ऐकून तिला वाईट वाटले होते. ती वेगाने घरी येत होती. आम्ही सारे घर डोक्यावर घेतले होते. आई आल्याचे आम्हाला भान देखील नव्हते. ती उभी राहिली तरी आम्ही नाचतच होतो. शेवटी आई रागाने म्हणाली, श्याम. तिच्या त्या आवाजात क्रोध होता. मी चपापलो. भजन थांबले. टाळ व डब्यांचे मृदंग मुके झाले. आई रागावली होती. काय झाले आई? मी विचारले. तुला लाज नाही रे वाटत हा धुडगूस घालायला? आई रागाने बोलली, आई, हा काय धुडगूस? आम्ही आमच्या देवासमोर भजन करीत आहोत. तूच ना हा शाळीग्राम मला दिलास. बघ कसा दिसतो आहे. छत्रीच्या पांढऱ्या बोंडाचा आम्ही त्याला मुकुट घातला आहे. तू रागावलीस होय? मी प्रेमाने पदर धरून विचारले. इतक्यात देवळातील भिकू गुरव आला व म्हणाला, श्याम, देवळात पुराण चालले आहे. तुमचा धांगडधिंगा बंद करा. पुराण कोणाला ऐकू येत नाही. तुमच्या ओरडण्याने. आम्ही नाही बंद करणार. जा. त्यांचे पुराण चालले आहे तर आमचे भजन चालले आहे. माझा एक मित्र म्हणाला, अरे श्याम, जरा हळू भजन करा. ते डबे कशाला वाजवायला हवेत? आणि ह्या झांजा मोठ्याने ओरडले म्हणजेच देव मिळतो असे नाही. आपल्यामुळे जर दुसऱ्याला त्रास होत असेल तर ते रे कसले भजन? आई शांतपणे म्हणाली. साधू संत सुद्धा टाळ वाजवीत व भजन करीत. मी म्हटले, परंतु मुद्दाम दुसऱ्याला त्रास देण्यासाठी नसत ते वाजवीत. इतरांना त्रास झाला असता तर त्यांनी भजन थांबवले असते. श्याम, तुला देवाचे नाव प्रिय आहे की हे वाजवणे प्रिय आहे? आईने विचारले. वाजविले म्हणजे आई रंग चढतो. नुसते नाव कंटाळा आणील. मी म्हणालो, हळूहळू टाळ्या वाजवा. ताल धरा म्हणजे झाले. मुद्दाम अडून बसू नये. वाजवणे ही महत्वाची गोष्ट नाही. तुम्हाला देवाच्या नावापेक्षा आरडाओरडा व वाजवणे हेच आवडते. श्याम, ज्या पूजेमुळे उगीचच्या उगीच दुसऱ्याला त्रास होतो ती कसली रे पूजा? माझी पूजा दुसऱ्याच्या पूजेच्या आड येऊ नये. माझी प्रार्थना दुसऱ्याच्या प्रार्थनेच्या आड येऊ नये. तुम्ही हळूहळू भजन केले तर तुमचेही काम होईल व देवळात पुराण पण नीट चालेल. भिकू, जा तू. हे नाही हो गलका करणार. असे म्हणून आई निघून गेली व भिकू पण गेला. आम्हा मुलात वादविवाद सुरू झाला. मोठे आले दड्डाचार्य आम्हाला बंद करायला. त्यांच्या पुराणापेक्षा आमचे भजनच देवाला जास्त आवडेल. पुराण ऐकतात व पुराण संपताच त्याच जागी गावच्या कुटाळक्या करीत बसतात वगैरे आम्ही बोलू लागलो. परंतु काय करायचे ते ठरेना. शेवटी मी म्हटले, आपली चूक झाली. आपण हळूहळू भजन म्हणूया व नुसत्या टाळ्या वाजवूया. मोठ्याने वाजवण्यात काय अर्थ आहे? श्याम, तू भित्रा आहेस. आपल्याला नाही हे आवडत. बापू म्हणाला, यात भित्रेपणा कोठे आहे? विचाराप्रमाणे वागणे हे भूषण आहे. अविचाराने वागण्यात का पराक्रम आहे? मी विचारले. माझ्यावर रुसून माझे मित्र निघून गेले. त्यांना रामनामापेक्षा डबे बडवणे प्रिय होते. मी एकटाच राहिलो. मी भित्रा होतो का? मला काही समजेना. मी रडत रडत देवासमोर, रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम हे भजन म्हणत बसलो. लहानपणी माझे मित्र मला त्या दिवशी सोडून गेले, त्याप्रमाणे आजही मोठेपणी मला मित्र सोडून जातील व मी एकटाच राहीन. लहानपणाप्रमाणेच आजही रडत राम राम म्हणत बसेन. रवींद्रनाथ टागोरांनी म्हटले आहे, तुला एकटेच जावे लागेल. जा, तू आपला कंदील घेऊन जा.
लोकांच्या टीकेचा झंझावात सुटेल व तुझ्या हातातील दिवा विझेल, परंतु तो पुन्हा लाव व पुढे पाऊल टाक. तुला एकट्यानेच जावे लागेल. धन्यवाद. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा, कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ, कथा, कविता कशा वाटतात ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. थँक्यू.